बंडी भारूड ज्यांनी आता अतिशय सुंदर सुरामध्ये गायन केलं ते अण्णा चव्हाण वायफळ तालुका जत जिल्हा सांगली व मी संदीप मोहिते तिप्पेळी जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर। आमच्या दोघात भारुडाची जुगलबंदी भारुडाचा सामना होईल। दोघात का हाणामारी होणार नाही पण शाब्दिक चकमक जरूर होईल। काय अण्णा चव्हाण तुझी माझी र जमली आज जोड। अरे सूर गया तो नूर गया, ताल गया तो बाल गया, नहीं तो स्टेशन का हमाल हो गया। तात्या माझ्या गावात कुत्र जरी बुकलं कुत्र सुरात बुकतय नाका माझ्या गावात एकच जलमलेलं बारक बाळ जर रडायला लागलं व्या 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 करू सुरात रडते। ही सामन्याला आलाय अण्णा चव्हाण। हे चव्हाण तुझी माझी र जमली आज जोड होऊ दे सामना तोडीला तोड। तुझी माझी र जमली आज जोड होऊ दे सामना तोडीला तोड। तुझी माझी र जमली इथं जोड होऊ दे भारूड तोडीला तोड। तुझी माझी र जमली इथं जोड होऊ दे भारूड तोडीला तोड। तुझी माझी र माझी तुझी माझी र जमली आज जोड। अण्णा चव्हाण पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला। अरे तूने क्या समझा संदीप मोहिते पटेल फ्लॉवर नहीं फायर है फायर। तात्या कुठं काय विकावं कळलं पाहिजे मामा कुठं बसावं कळलं पाहिजे। या चव्हाणचा दुधापासून पेढ बनवून विकायचा धंदा आहे। तात्या मावशी ह्याचा दुधापासून पेढ बनवून विकायचा धंदा। रविवारी सांगोलचा मोठा बाजार सांगोलच्या बाजारला अण्णा चव्हाण याचं पेढ घेऊन विकायला आला पण कुठं बसावं कळलं नाही। ही पेढ विकायला कुठं बसला हे कुंदरे घुशी वा लिका महाराज एक म्हातारा औषध घेऊन विकत बसलं होतं त्याच्या साईटला जाऊन बसला। ह्याचा पेढा एक नंबर खव्याचा पेढा। ही मोठ्यान म्हणायचा एक नंबर खव्याचा पेढा। साईटचं म्हातारा म्हणायचं खाल्लं का मरतय। ही म्हणायचा एक नंबर खव्याचा पेढा। साईटचं म्हातार म्हणायचं खाल्लं का मरतय। तुझा पेढा विकाल अरे तुझी माझी र जमली आज जोड। आणि अण्णा चव्हाण ही मतदारसंघ माझा आहे तुझं डिपॉझिट जप्त करेल। आता ही मतदारसंघ का माझा आहे तर ही गाव कुठलं चिंचोली तालुका जिल्हा सोलापूर। ए चव्हाण ही मतदारसंघ माझा आहे तुझं डिपॉझिट जप्त करेन। का मतदारसंघ माझा आहे ही गाव चिंचोली पण सोलापूर जिल्ह्यातला आहे मी पण सोलापूर जिल्ह्यातला आहे। माझं गाव सांगोला तालुक्यात आहे तिप्पेहळी जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर। गाव पण सोलापूर जिल्ह्यातलं मी पण सोलापूर जिल्ह्यातला आणि तात्या ही सांगली जिल्ह्यातला। मग नियमान मतदारसंघ कोणाचा या मोहिते पाटलाचा मतदारसंघ आहे। तुझं डिपॉझिट जप्त करेन अण्णा। अरे तुझी माझी र लावली आज जोड होऊ दे भारूड तोडीला तोड। तुझी माझी र जमली आज जोड होऊ दे तुझी माझी र जमली इथं जोड होऊ दे भारूड तोडीला तोड। तुझी माझी र जमली इथं जोड होऊ दे भारूड तोडीला तोड। काय म्हणतो तुझी माझी रे जमली आज जोड। नवरा बायकोची जोड टिकत नाही नवरा तर अगोदर मरतो नाही तर बायको तर अगोदर मरते। त्या ब्रह्मदेवानं मारलेली गाठ आहे जमवलेली जोड आहे ती शेवटपर्यंत टिकत नाही। जोड दोघांची टिकणार आहे एक देवाची आणि दुसरी भक्ताची हीच जोड शेवटपर्यंत टिकेल। लाकूड म्हणाले या सुताराला किती तासायचं आहे ते तासून घे मला पण शेवटी मीच पेटवणार आहे तुला। लाकूड सांगते सुताराला जोपर्यंत तुझ्या हातात तासणे तोपर्यंत कसे तासून घे शेवटी तुला माझ्याशिवाय पर्याय नाही तुला मीच पेटवणार आहे। तरी सुताराला कळत नाही। कापड म्हणाले शिंप्याला कसं कातरायचं आहे ते कातरून घे मला
पण शेवटी मीच गुंडाळणार आहे तुला. मडक म्हणाले कुंभाराला, कसं घडवायचं आहे ते घडवून घे मला. पण शेवटी मीच पाणी पाजणार आहे तुला. म्हणतोय सूर गया तो नूर गया, बाल गया तो ताल गया, नाही तो टेशन का हमाल हो गया. आणि काय म्हणतो, आमच्या गावात कुत्र जरी भुकलं तरी सुरात भुकतं. आता संदीप मोहितेचा आवाज थोडा सुंदर आहे, आवाज चांगला आहे, आवाज गोड आहे. माझा आवाज जरा नॉर्मल आहे. ह्यानं भारुडाची सुरुवात केली, सुंदर आवाजात ह्यानं गायन चालू केलं. ह्याचा गोड आवाज ऐकला आणि इथनं पाठीमागे एक काळं कुत्र पळत गेलं. त्यालाही कळलं आपली भाऊकी इथं आली. आणि काय म्हणतोय, अण्णा चव्हाण ही मतदारसंघ माझा आहे, तुझं डिपॉझिट जप्त करेन. बाई हा काय प्रकार. आता मतदारसंघ ह्याचं कारण काय सांगितलं, म्हणतो ही चिंचोली गाव पण सोलापूर जिल्ह्यातला आहे. संदीप मोहितेचं तिप्पेहळी जुनोनी गाव पण सोलापूर जिल्ह्यातला आहे. म्हणजे तुमच्या दोघांची गावं एका जिल्ह्यात आहेत, ते या नियमानं ही तुमच्या मतदारसंघातला आहे, तुमच्या जिल्ह्यातला म्हणजे ही तुमच्या बावकीतला. आता माझं गाव सांगली जिल्ह्यातलं जत तालुक्यातलं शेवटचं गाव वायफळ, आणि तुमच्या सोलापूर जिल्ह्यातलं सांगोला तालुक्यातलं शेवटचं गाव डिक्सळ. ही माझं आणि तुमची ती डिक्सळ गाव, ही गावाला गावं चिटकून आहे ती. म्हणजे त्या नियमानं तुम्ही झालं माझं शेजारी, ही झाली तुमची बावकी. आता अख्ख्या महाराष्ट्रात बावकीचं बावकी सगळं कधी जमलंय का? बावकीनं बावकीला कधी उचलून धरलंय का? तुझी लगा माती करून टाकीन. कल्लोळाचं पाणी मोहिते कशाला ढवळलं, आणि या नागाच्या पिलाला तो कारे खवळलं. या नागाच्या पिलाला तो कारे खवळलं. या नागाच्या पिलाला तुकार खबळलं, नागाच्या पिलाला तुकार खबळलं, नागाच्या पिलाला तुकार खबळलं. कल्लुळाचं पाणी, कल्लुळाचं पाणी, टीचे टीचे पाणी 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 पाणी. ओ हो ओ हो ओ हो आहा हे हे ला 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 ला, ओ हो ला 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 ला. पुन्हा काय म्हणतोय, पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नाही साला. ए पुष्पा नाही, फुसकाय फुसका. काल बायकोला पण घरात असाच म्हणला, मग झुकेगा नाही साला. मी म्हणलं संदीप भाऊ तुझं लग्न झाले, लग्नात तू नाव काय घेतलं? मला म्हणतोय काल परवा झालं माझं लग्न, लग्नात आला होता बँडवाला. नाव काय घेतलं? म्हणतोय काल परवा झालं माझं लग्न, लग्नात आला होता बँडवाला. आणि बायकोचं नाव घेतो झुकेगा नाही साला. मी म्हटलं बायको तुला एवढी घाबरत्या, बायको तुला एवढी भीत्या? मला म्हणला चव्हाण मला घाबरून बायको अशी काल गुडघ्यावर रांगत आली. म्हणला रांगत रांगत रांगत. मी म्हणलं बायको तुझ्याकडे रांगत 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 आली, आणि येऊन बायको तुला काय म्हणली? बायको म्हणली असं बेडच्या खाली लपून कशाला बसलाय, जरा बाहेर निघ बाहेर. संत म्हणावं कुणाला दादा, साधू म्हणावं कुणाला, संत म्हणावं कुणाला दादा, साधू म्हणावं कुणाला. संत म्हणावं कुणाला दादा, साधू म्हणावं कुणाला, संत म्हणावं कुणाला दादा, साधू म्हणावं कुणाला. संत म्हणावं कुणाला, साधू म्हणावं हो कुणाला. संत म्हणावं कुणाला दादा, साधू म्हणावं कुणाला. संत म्हणावं कुणाला रे, साधू म्हणावं कुणाला. संत म्हणावं कुणाला दादा, साधू म्हणावं कुणाला. आणि संत म्हणावं कुणाला दादा, साधू म्हणावं कुणाला. संत म्हणावं कुणाला सांगा, साधू म्हणावं कुणाला. संत म्हणावं कुणाला दादा, साधू म्हणावं कुणाला. संत म्हणावं कुणाला दादा, साधू म्हणावं कुणाला. माय बाप तुम्हा सांगतो ऐका साचार, आपली ही नगरी करा हुशार. आणि आता येईल तो यमाजी हुद्देदार, मग झोप सांडा उठा उठी, पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी. आणि जाब देता व्हाल ही पोटी, मग मारील जेव्हा रे काठी, तेव्हा माय बापाची चाले ना काही. अरे बहीण भाऊ ठाईच्या ठाई, आणि सेजेची बायको विचारे ना काही. मग हे इष्ट मित्र कोणाचे रे भाई. ज्यावेळी शेवटची वेळ येईल, मरणाची वेळ येईल, त्यावेळी जगामध्ये कोणाचं काही चालणार नाही. जिवंतपणे तुम्ही आम्ही म्हणतोय आई माझे, वडील माझा, भाऊ माझा, बहीण माझी, बायको माझी, पोरं माझी,
पण ज्यावेळी शेवटची वेळ येईल, मरणाची वेळ येईल, त्यावेळी जगामध्ये कुणाचं काही चालणार नाही. त्यावेळेला यातला एकही नातेवाईक तुम्हाला आम्हाला मरणापासून वाचवायला येणार नाही, सोडवायला येणार नाही. मग त्यावेळेला आई कुणाची नाही, वडील कुणाचं नाही, भाऊ कुणाचा नाही, बहीण कुणाची नाही, मित्र कुणाचे नाही, सगळे सरे पै पाहुणं कोण सुद्धा कुणाचं नाही. आयुष्यभर साथ देणारी, स्वतःची अर्धांगिनी असणारी, अरे ती बायको सुद्धा नाही. तुझे तो लूट लिया तेरे घर वालों ने, तेरे घर वालों ने भाई बहन सालों ने, तेरे घर वालों ने भाई बहन सालों ने, तेरे घर वालों ने भाई बहन सालों ने. कारण जसं लहानपण आहे तसं तारुण्य पण नाही, जसं तारुण्य पण आहे तसं म्हातारपण नाही. लहानपणामध्ये कुणाचंही बाळ असू द्या, बाळाचं गोरं गाल, कुरळं केस, हरणासारखं डोळं, गोरं गोमट बाळ रस्त्यावरनं लुटू 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 उड्या मारत पळायला लागलं. बाळ कुणाचं असू द्या, बाळाला आपण उचलून घेतोय आणि म्हणतो ये रे बाळ मला एक पप्पी दे. पण तेच बाळ जर 80 वर्षाचं झालं तर आपण म्हणतो का यावं आजोबा मला एक पप्पी द्या. म्हणून बालपणात आई म्हणती पोराला कळत नाही. तारुण्यात पोराचं लग्न होतं, बायको घरात येते, 4-6 महिन्यात वर्षभरात त्याला बायको म्हणायला लागली आमच्या नवऱ्याला काही कळत नाही. पुन्हा 4 पोरं झाली, हळूहळू हळूहळू ही म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्यावर पोरं म्हणायला लागली आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. मग या माणसाला जन्माला आल्यानंतर नेमकं कळणार आहे कधी, म्हणून कळण्यासाठीच हा परमार्थ आहे. अरे संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन, आणि या श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे हा परमार्थ करणे. पण समाजात माणूस आज पैशानं श्रीमंत आहे, पण माणूस आज संस्कारानं गरीब आहे. मग या जगात सर्वात श्रीमंत कुणाला म्हणावं? ज्यांच्या आईच्या गालावरती हसू आहे, अरे ज्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, आणि ज्याच्या मनात हिंदू धर्माविषयी प्रेम आहे, तोच माणूस या जगात सर्वात श्रीमंत आहे. मग या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर काय करावं लागेल? एकनाथ महाराज सांगतात, जोवरी आपल्या हाती आहे तोवरी कराल ते होय, आणि आयुष्य सरलिया कराल काय, मग भोईन टेकती पाय, म्हणून हे तू काकुलती, तुम्ही धरा धरा ही संत संगती, एका जनार्दनी करी विनंती, तिथे मिळेल तुम्हाला विश्रांती. संदीप मोहितीचा आवाज सुंदर आहे, आवाज चांगला आहे, आवाज गोड आहे, आवाज कडक आहे. माझा आवाज जरा नॉर्मल आहे. कार्यक्रम जसा वाढत जाईल तसा संदीप मोहितीचा आवाज सुद्धा वाढतो, आणि कार्यक्रम जसा वाढत जाईल तसा माझा आवाज थोडा कमी येतोय. आम्ही काल परवा कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रम माझ्या सांगली जिल्ह्यात होता. कार्यक्रमाला सुरुवात झाली, मी माझ्या पद्धतीनं कार्यक्रमाची सुरुवात केली. मी भारुड म्हणायला लागलो आणि त्या ठिकाणी लांब अशी एक आजी बसली होती. माझा आवाज आजीनं ऐकला, माझा आवाज आजीच्या कानावर गेला आणि आजी खुदुखुदू 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 हसायला लागली. माझं लक्ष आजीकडे गेलं, मला बरं वाटलं. मी माझा भारुड संपला, खाली बसलो. संदीप मोहिते उभा राहिलं, ताला सुरात सुंदर आवाजात नाचून उड्या मारून नवीन चाली लावून यानं गोड आवाजात भारुडाची सुरुवात केली. ह्याचा गोड आवाज आजीनं ऐकला, ह्याचा आवाज आजीच्या कानावर गेला आणि आजी मुळुमुळू 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 रडायला लागली. माझं लक्ष आजीकडे गेलं, पुन्हा ही खाली बसलो. मी उभा राहिलो, माझा आवाज आजीनं ऐकला आणि पुन्हा आजी खुद्दू 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 हसायला लागली. मलाही बरं वाटलं. पुन्हा मी खाली बसलो, ही उभा राहिलं. ह्यानं भारुड चालू केला आणि पुन्हा आजी व्हा म्हणून लागली रडायला. मी आजीच्या जवळ गेलो, आजीला म्हणलं आजी जवळजवळ अर्धा तास झाला आमच्या दोघांचा भारुडाचा कार्यक्रम चालू आहे. मी भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही खुदू 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 हसताय, आणि संदीप मोहिते भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही रडताय. नेमकं तुम्हाला आजी काय झालंय? कशाचं दुःख आहे? काय प्रकार आहे? आजी म्हणली काय सांगू अण्णा चव्हाण, 10-12 दिवस झालं बघा, 10,000 रुपयाचं माझं बोकाड होतं चव्हाण महाराज, माझं बोकाड मेलं. मी आज इथं भारुडाला आली, तुमच्या दोघांचा एवढा चांगला भारुडाचा कार्यक्रम चालू झाला, त्या संदीप मोहितेचा मी आवाज ऐकला, त्या पोराचा मी गोड गळा ऐकला, तसं मला माझ्या बोकडाचं ध्यान झालं. रातभर माझं बोकड असंच वरडत होतं आणि वरडून 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 माझं बोकड मेलं. आणि ह्याच्या आवाजाने मला त्याची आठवण आली, मला करमना, मला रडू आलं. तुला पाणीच बसतो आज, तुझ्याच सारखा गडी मला आज पाहिजे जोडीला. काय सांगू तुला, कसं कसं बोलू तुला,
होऊ दे भारूड तोडीला तोडीला भारूड होऊ दे तोडीला तोडीला सामना होऊ दे तोडीला तोडीला होऊ दे भारूड तोडीला तोडीला होऊ दे भारूड तोडीला तोडीला होऊ दे भारूड तोडीला तोडीला अरे तुझ्याच सारखा गडी मला रे पाहिजे जोडीला काय सांगू तुला कसं कसं बोलू तुला भारूड होऊ दे तोडीला तोडीला सामना होऊ दे तोडीला तोडीला होऊ दे भारूड 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 तोडीला तोडीला हो हॅलो हा चला लहान मुलं ज्यांचे आहेत त्यांनी जवळ घ्या बोलू द्यायचं नाही चला लहान मुला बेडे बेडे सावधान हाताचे कडे अजिबात बोलायचं नाही कोणी अक्का आजी चला बोलायचं नाही कोणी इकडे कलवा करायचं नाही शांततेचं सहकार्य द्या सगळ्यांनी शांत बसायचं मावशी तुमचं ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने 1,500 आलं नाही तर काय तुम्ही टेन्शन मध्ये दिसता येत्यात टेन्शन घेऊ नका फ्रेश बसा मावशी फ्रेश बोलायचं ना अजिबात कुणी बोलायचं नाही इकडं लहान बाळ कुणाचे त्यांनी जवळ घ्या बोलू देऊ नका जरा इकडं कालो होतोय चला तात्या फ्रेश बसा आता फ्रेश बसा फ्रेश हा अण्णा चव्हाण अरे ज्याची गारोड्याची रे जात इश्क त्या गारोड्यानेच करावा आणि या नागाच्या बिळामध्ये हात फक्त या मर्दानेच घालावा तू काम नाही ते पाहिजे त्या जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे आजी लक्ष आहे का चष्मा घातलेली आजी लक्ष आहे हाय हाय काय म्हणला चव्हाण काय म्हणला मला कल्लुळाचं पाणी मोहिते कशाला ढवळलं आणि या नागाच्या म्हणजे नाग आहे नाग या नागाच्या पिल्ल्याला कार्य खवळले हे जे उत्तर ऐक नागा तुझ्या कल्लुळाचं पाणी 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 टिप टिप बरसा पाणी पाणीने आग लगाई अण्णा चव्हाण मावशी काय म्हणलाय मला कल्लोळाचं पाणी कशाला ढवळलं आणि नागाच्या पिल्ल्याला कार्य खवळलं ह्याचं उत्तर ऐक चव्हाण तुझ्या कल्लोळाचं पाणी मी मुद्दाम ढवळलं आणि या नागाच्या पिल्ल्यासाठी मुंगूस पाळले या नागाच्या पिल्ल्यासाठी मुंगूस पाळले या नागाच्या पिल्लासाठी मुकुट पाळलं नागाच्या पिल्लासाठी मुकुट पाळलं नागाच्या पिल्लासाठी मुकुट पाळलं कल्लुळाचं पाणी राडा 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 शांताबाई 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 कल्लुळाचं पाणी मुद्दाम ढवळलं तात्या मावशी काल रात्री कार्यक्रम संपला दोघं जण आम्ही गप्पा मारत उभारलो एक पोरग पळत आलं घर जवळ होतं म्हटलं महाराज ताक पेता काय ताक मी म्हटलं मला नको ताकाना आवाज माझा बसतोय ह्याला ताकले आवडतंय ही ताकाला हवराय ही ते पोराला म्हणते बारक्या मला घेऊन मी पितो पोरग पळत गेलं एक तांब्या भरून ताक घेऊन आलं एक तांब्या गट्टा गट्टा अण्णा चव्हाण ताक पिला आणि पोराला म्हणलं पोरा ताकले बारे अजून ताक आहे का पोरग पळत गेलं दुसरा बी तांब्या घेऊन आलं 2 तांब्या अण्णा चव्हाण ताक पिला डेक्कर दिली आणि पोराला विचारलं पोरा एवढं ताक तू इथं मला पेला घेऊन आलाय तुझ्या घरी कोण ताक पेत नाही पोरग म्हणलं महाराज पेते ते पण काल रात्री या ताकात उंदीर पडला होता ह्याला राग आला उंदीर पडलेला ताक मला पाजलंय ह्याला राग आला हातात तांब्या मोकळा ताकाचा पुढे भिंत दिसली ह्यानं तांब्या घेतला चांदण किरण भितूर आपटल्यामुळे तांब्या फुटला ताक आणून देणार पोरग वरडलं मम्मी या अण्णा चव्हाण आपल्या संडाचा तांब्या फोडला बघ तुला दिवसात
चालण्या दाखवीन दिवसा. तुला अजून सांगतोय मतदारसंघ माझा आहे, तुझा डिपॉझिट जप्त करेल. पहिल्यांदा डुलकीवाल्याला कोणतरी 100 दिलं, लय बरं वाटलं होतं. पाऊण तास झालं कार्यक्रम चालू आहे, आमची भवानी होईना. मी पेशानं सिव्हिल इंजिनियर आहे सर, दिसत नसलो तरी हाय. 2014 आता इथं ग्रामपंचायत मध्ये कोण आहेत त्यांना माहित असेल. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, सुबे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, सुबेचा वर्ग आहे माझा. मग 2014 ते आज 25, 11 वर्षात जवळजवळ 2200 कार्यक्रम झाला असतील. 2200. या 2200 गावात असं एक पण गाव नाही ज्या गावात आम्हाला बक्षीस झालं नाही. पण चिंचोलीमध्ये आज वाटतंय हुत्ताय गाणं आहे, हुत्ताय गाणं आहे. आणि तुम्ही काय त्या 1500ला मोड करू नका, तुम्ही काय 1500ला मोड करू नका. चला जाऊ द्या, विनोद सोडा, फ्रेश बसा ते आता, फ्रेश विनोद सोडा. ए लहान मुला बोल नका, ए बाळा बाळा घ्या जरा, बोल देऊ नका. ए लहान मुला बेडे बेडे सावधान, हाताची कडे, अजिबात भाऊशी बोलायचं नाही. तुम्ही जर कोण बोलला तर तुम्हाला अंबाबाईची शपथ आहे. बघा तुळजापूरला हेल्पट घालायला लागतील, बोलायचं नाही अजिबात, आता अजिबात बोलायचं नाही. आता फ्रेश बसा मावशी, फ्रेश. बारीक आहे का तात्या, आता भारूड आहे का, विनोद सोडा भारूड आहे का, आता बारीक आहे का बरं का. संत तुकाराम महाराज म्हणतात, अरे नको नको मना गुंतू माया जाळी. ए नको नको मना गुंतू माया जाळी. कोण म्हणताय, कोण म्हणताय, कोण म्हणताय? तुकाराम महाराज म्हणतात. कुणाला म्हणतात? मनाला म्हणतात. काय म्हणतात? अरे नको नको मना गुंतू माया जाळी, तो काळ आला जवळी ग्रासावया, त्या काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना कोणी रे माय बापा. तात्या या जगात एकच खराय, काय? मरण. या जगात एकच खराय, काय? मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे. सगळ्यांना मरायचंय मावशी, सगळ्यांना एक दिवस मरायचाय. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किंवा धन कुबेराचे, देह काळाचे, तेथे मनुष्याचे काय आहे. तात्या दादा मामा आय आय, या जगात एकच खराय. गाडीवर बसलेला दादा, काय? मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे, सगळ्यांना मरायचा आहे. डुलकी खाली राहणार आहे, डुलकी वाजवणारा वर जाणार आहे. मास्तर वर जाणार आहे, मंदिर खाली राहणार आहे, पुजारी वर जाणार आहे. अण्णा चव्हाणच्या गळ्यातला टाळ खाली राहणार आहे, अण्णा चव्हाण वर जाणार आहे. तुम्ही सगळीच जाणार आहे, मी एकटाच राहणार आहे. असं म्हटलं तर चालेल का? वय काका, मी का देवाचा पाहुणा एकटा राहायला? या चव्हाणचा सांगायचा विषय. आबा सर, या अण्णा चव्हाणचा सांगायचा विषय. आज सकाळी 10 वाजता ह्याचं मरण. मावशी सटवीन लिहिता आज सकाळी 10ला मरणार आहे. यम याला नेला आला, हे ना यमाला बघितलं आणि अण्णा चव्हाण यमाला म्हणला, यम देवा या 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 बसा आमच्या बोकांडी. यम आला म्हणला, अण्णा चव्हाण भार्ग बाळ, तुझा इथला खेळ संपला, तुलाच मरायचा आहे. चव्हाण म्हणला, यम देवा जायच तर सगळ्यांना जाव्या, पण चहा पाणी घेऊन जाऊ म्हणला. चहा पाणी यमाला गार डेऱ्यातलं पाणी दिलं, गॅसकडे गेला, 5-6 कप चहा शिजवायला सुरुवात केली. आणि ह्यानं आयडिया केली, मावशी ह्यानं आयडिया केली, पिशूत पडायचं, गुंगी औषधच्या मध्ये टाकलं, चहा उकळला आणि यमाला दिला. चांगला चहा लागतंय म्हणून यम गट्टा 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 चहा पिलं आणि त्या औषधामुळे गुंगीच्या यम पिशुद्ध पडलं. आता यमाकडे काय होतं दादा? फायलीचा गट्टा होता. तात्या यमाचं काम असं आहे, यम वरनं खाली येताना हातात 100, 150, 200 फायलीचा गट्टा करताय, खाली येतंय, गट्टा टेबलावर ठेवताय आणि नंबराने एक 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 फाईल घ्यायला सुरुवात करताय. फाईल उघडताय, ज्याचं फाईलीत नाव आहे त्या माणसाला मारताय आणि वर घेऊन जाताय. ही यमाचं काम. यम बी शुद्ध आहे तोपर्यंत अण्णा चव्हाण फायलीचा गट्टा सोडला. सगळ्यात वरची 1 नंबरची फाईल उघडली. 1 नंबरच्या फाईलीत हेच नाव अण्णा चव्हाण जात. हे म्हणला, एवढ्याला मुकर मरतो का काय? बरोबर यमाला चुनाला होतो म्हटला, चुना. यानं मरण चुकवायसाठी काय केलं? सगळ्यात वरची 1 नंबरची ह्याच्या नावाची फाईल बाजूला काढली आणि त्या गट्ट्यात सगळ्यात शेवटी लास्टला तळाला शेवटला सगळ्यात खाली. 20 मिनिटानंतर यम शुद्धीवर आला. यम म्हणला, अण्णा चव्हाण एवढ्या लोकांना मी मारलं, कुणी मला चहा दिला नाही, पाणी दिलं नाही. अण्णा तू मला चहा पाजलाय, अण्णा मला तुझ्यासाठी काहीतरी करू वाटतंय अण्णा. ही म्हटलं, यम देवा काय करू वाटतंय? यम म्हटलं, लय काय विशेष करत नाही, फाईल गेला सुरुवात मी रोज वरनं करत होतो, आज खाल्लं करतो.
विनोद सोडा मुद्दा ऐका, विनोद सोडा मुद्दा ऐका. मुद्दा काय आहे? मरण कुणाला चुकवता आलं नाही आणि मरण कुणाला चुकलेलं नाही. म्हणून जिंदगी एक किराये का घर है. ओय दुकानात बसलेले, दुकानात बसलेले, ओय जिंदगी एक किराये का घर है. एक ना एक दिन निकलना पडेगा. म्हणून आजी, मावशी, अक्का, ही भाड्याचं घर, अक्का, आजी, ही भाड्याचं घर एक दिवस खाली कर. म्हणून पत्र येईल घर मालकाचं. तात्या पत्र येईल घर मालकाचं, घर खाली करा भाड्याचं. 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 मग मरणापासून सोडवी ना तुला देशीचा चौधरी. तात्या, देशीचा चौधरी म्हणजे आजच्या काळातला पंतप्रधान. पंतप्रधान असलं तरी त्याला मरण आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात मरणापासून सोडवी ना तुला देशीचा चौधरी. ही आणि की सोयरी भली भली आणि तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी. एक चक्र पाणी वाचून या. हे अण्णा चव्हाण बोलू नको रे गर्वाने, भारुड मनावा तालाने. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, एक क्या हुआ. हे जवान बोलू नको रे गर्वाने, भारुड मनावा तालाने. याची धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या पोराने. याची धमकी जिरवली मोहिते पाटला. तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरान. तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरान. पर गर्वाने भारुड मनावा तालाने. बोलू नको रे गर्वाने, भारुड मनावा तालाने. घातलेले आजी लक्ष हाय हाय हाय. काय म्हणलं अक्का, काय म्हणलं मगाशी बोलता बोलता. 4 दिवसापूर्वी भारुडाला गेलो. मी भारुड म्हणायला लागलो का समोर एक आजी बसली होती. माझा आवाज आजीनं ऐकला आणि आजी मुळमुळू मुळमुळ रडायला लागली. का रडायला लागली तर माझा आवाज बोकडासारखा आहे असं याचं म्हणणं आहे. भाई आजी, तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा माझा आवाज बोकडासारखा आहे. अक्का, माझा आवाज बोकडासारखा आहे. तात्या, ही भारुड म्हणायला लागला का समोर बसलेली आजी खुदो 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 हसायची. का हसायची तर ह्याचा आवाज 1 नंबर आहे म्हणून आजी हसायची. बरोबर आहे, ह्याचा आवाज 1 नंबर आहे. बरोबर आहे. लता मंगेशकर ह्याची आईची बहीण आहे. ह्याचा सांगायचा विषय तात्या, आबा, मामा, ह्याचा सांगायचा विषय. ह्याचं वय झालं 42. ह्याला कोण लग्नाला मुलगीच दिना. ही आंबाट झालेले गिरायक हो. ह्याने 150 पोरी बघितल्या पण ह्याला कोण लग्नाला मुलगीच दिना. आमच्या गावात तर 172 पोरं बिना लग्नाची येते. 30च्या पुढची 40च्या आतली. तुमच्या गावात पोरांची लग्न होते ते का? तुमचं झालंय का? झालंय. हा दादा, पंच खरं बोलायचं बरं. खरं मावशी इकडे बोल नका, बोलायचं नाही कोणी. लहान मुला बेडे बेडे सावधान, बोलायचं नाही अजिबात. तात्या, खरं बोलायचं. खरं तुमच्या गावात पोरांची लग्न होते ती का? पटापटा खरं सांगाय होते ती का? नाही ना, अबधायला लागले पोरानं. पोर लग्न होई नाही ती ना. कशामुळं? पोरानो, पोरांची लग्न होई नाही ती कशामुळं? मुलींच्या अपेक्षा वाढल्या. मुलींच्या अपेक्षा वाढल्या नाही ते तात्या, मुलींच्या आयांच्या लय अपेक्षा वाढल्या त्या. तुम्ही मानच वर काढू नका. तुम्ही का मानवर काढायला लागलाय? तुमचं ह्यांच्या पुढे काही चालतच नाही. तुमचं यांच्या पुढे काही चालतच नाही. मुलींच्या अपेक्षा वाढल्या. मुलींच्या अपेक्षा वाढल्या नाही त्या, मुलींच्या आयांच्या लय अपेक्षा वाढल्या त्या. मी तर म्हणतो पहिल्यांदा पुरीची पत्रिका बघू नका, पुरीच्या आईची पत्रिका बघा. हा, लय अपेक्षा ही जी मोठी. तात्या, लय अपेक्षा ही जी मोठी. एखादं जर स्थळ आलं मुलीला, लगेच मुलीची आई म्हणते बघा, मुलगा मुंबईला पाहिजे, सासू सासरा नसावं म्हणजे मेल्याला असावं. दी ग दी दी दी. हात जोडून विनंती आहे.
हात जोडून विनंती आहे, काळानुसार बदल करा, काळानुसार बदल करा. पोरगा निर्व्यसनी असू द्या, हिंदू धर्मावर प्रेम करणारा असू द्या, गळ्यात तुळशीची माळ असू द्या आणि चांगलं शेती करणारा पोरगा असू द्या, बिंदास्त पुरगी देऊन टाका. पुरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतकऱ्यांना सुद्धा मुली द्या मावशी, शेतकरी राजा आहे, शेतकऱ्यांना मुली द्या. ह्या बगाट्यात गावलेला अण्णा चव्हाण ह्याचं लगीन जमाना तात्या, ही आंबलेली गिरायक रोज मला फोन करायचं सकाळी 10ला, हे मोहिते माझ्या काय लग्नाचं बक्की बक्की बक्की. शेवटी अण्णा माझा दोस्त आहे, गड्याला स्थळ काढलं कुठं, सन्नामडी जत तालुका, सन्नामडीला एक मुलगी असं कळालं. अण्णा चव्हाणला गाडीवर घातला आणि जी मुलगी बघायची होती त्या मुलीच्या घरी जाऊन आम्ही बसलो. आता त्या मुलीची आहे, मुलीची मम्मी पाहुण्याला जावायला पाणी घेऊन बाहेर आली. जसं या नवर देवाकडे बघितलं, मुलीची आई धाडकीनं बेशुद्ध होऊन पडली. मला बी टेन्शन आलं, चुकीच्या टायमिंगला आलो का काय. मुलीच्या आईला झटका आला, अटॅक आला, पण 20 मिनिटानंतर मुलीच्या आईने डोळं उघडलं. मी म्हटलं मावशी या नवर देवाकडे बघून तुम्ही बेशुद्ध का पडला हो. आता या स्थळाचा एजंट मी पुढे झालतो स्थळाला, ती मुलीची आई माझ्यावर भडकली. मोहिते तू कोणाच्या घरावर रॉकेल वाचा लागलाय सांग. अक्का झालं तरी काय, आज तू कोणाचं घर पेटवायला लागलाय सांग. मावशी झालं तरी काय. अरे ही मुर्दा अण्णा चव्हाण मला बघा आलता, आता माझ्या पुरीला बघा आलाय. तेव्हापासून आंबलेली गिराय आबा मामा खरं सांगा, खरं खरं बोलू, ह्याचं लगीन का जमत नव्हतं खरं सांगू का तात्या. ही चोचर बोलतोय, चोचर आजी मावशी अक्का ही चोचर बोलतय, त्यामुळे ह्याचं लगीन जमत नव्हतं. ह्याला एक स्थळ काढलं कुठं, आपलं शेटपळ चौकात एक मुलगी असं कळालं. मग ह्याला गाडीत घातला, येताना सांगितलं अण्णा तू चोचर बोलतोय त्यामुळे तुझं लगीन आतापर्यंत जमलं नाही. आज असं कर, शेटपळला मुलीच्या घरात जाऊन बसलं, मुलीचा पप्पा मामा काका कुणी काय जरी विचारलं तो अजिबात तोंड उघडायचं नाही. तू चोचरा आहे, तू फक्त गप्प बस, माझं मी लगीन जमवतो. न बोलायच्या भूमिकेवर त्या घरात जाऊन बसलो. आता ती नवीन फॅशन नुसार मुलगी आली चहाचा कप घेऊन, नवरा कसलाय नवरा कसलाय नवरा कसलाय, चहाचा कप घेऊन बाहेर आली. स्टीलचा कप लय गरम चहा वाफाय लागलेल्या, ह्यानं गडबडीन चहाचा कप घेतला आणि डायरेक्ट तोंडाला लावला. आता गडबड केल्यामुळे चहा ह्याला पोळला. ही चोचरा आहे, गबसाव का नाही. ही पाहुणी देखत काय म्हणते अण्णा चव्हाण, पाहुणी देखत काय म्हणते, चहा गल्लम गल्लम आहे. चोचर बोंबलच बघा, ह्याला म्हणलं होतं गबस. ही काय म्हणते पाहुणे देखत, च्या गल्लम गल्लम आहे. ती पोरगी म्हणली फुतून फुतून प्या. कळलं का, कळलं का. ती पोरगी बी चुचरीच होती, तिला म्हणायचं होतं फुकून फुकून प्या, ती याला म्हणली फुतून फुतून प्या. तुझा काटा काढीन काटा अण्णा बाल बोलू नको रे गरवाने, भारुड मनावा तालाने, तुझी धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या पोराने, धमकी जिरवली मोहिते तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरानं, तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरानं. विठ्ठल विठ्ठल.